शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो आता 2026चा जो काही खरीप हंगाम आहे तो सुरू झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर 2026च्या खरीप हंगामामध्ये जर कापूस पिकाची लागवड करायची असेल व भरघोस त्या ठिकाणी जर उत्पन्न हे घ्यायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा आहे आपल्याला कापूस पीक लागवडीनंतर सर्वात महत्त्वाचा पहिला डोस। तर मित्रांनो हा डोस आपल्याला कधी करायचा आहे, त्याचे काय फायदे आहे, त्याच्यात आपण कोणत्या खतांचा वापर करायचा आहे, तर त्याच्यामुळे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। शेतकरी मित्रांनो जे काही कापूस जे काही पीक आहे त्याला जे काही सर्वात महत्त्वाचे जे काही अन्नद्रव्य लागतात ते म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम। त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरचा सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी खूप मोठा त्या ठिकाणी वाटा आहे। मित्रांनो आपण जर योग्य व्यवस्थापन जर त्या ठिकाणी केलं तर आपल्याला या 2026च्या खरीप हंगामामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी कापसाचं उत्पादन हे निघणार आहे। तर मित्रांनो आता आपल्याला हा खताचा डोस कधी करायचा आहे, तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आता आपण जे काही 2-3 बॅग ह्या पहिल्या डोसला टाकणार आहे ते आपल्याला तसं न करता हा डोस आपल्याला जेव्हा आपण फुली पाडू किंवा सरी पाडू त्याच्यावरच लगेच आपल्याला हे जे काही आपण दाणेदार जे काही खत आहे ते लगेच टाकून द्यायचं आहे, जेणेकरून कोणतंही फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दोन जे काही खत आहे ते कमीत कमी यांना आपल्या पिकाला लागू व्हायला 35 ते 40 दिवस त्या ठिकाणी लागतात। व मित्रांनो जेव्हा आपण ते फुलीवर टाकू व त्याच्यानंतर लागवड करू, जेव्हा पीक हे 25, 30, 35 दिवसाचं होईल तेव्हा जे काही फॉस्फरस आणि पोटॅशियम आपल्या पिकाला लागू होऊन आपल्या पिकाची जी काही ग्रोथ आहे ती त्या ठिकाणी जबरदस्त ही होणार आहे। तर मित्रांनो आपल्या पिकामध्ये जे काही नायट्रोजन आहे ते पिकाला वाढीचं काम करतं, हिरवळपणा यायचं काम करतं। दुसरं म्हणजे फॉस्फरस मुळे आपल्या पिकाला फुलधारणा चांगली होती, फुटवा चांगला निघतो। त्याचबरोबर जे काही पोटॅशियम आहे यामुळं आपल्या पिकाचं जे काही नंतर जे काही कायरा लागणार आहे त्याचा आकार, वजन हे जबरदस्त करण्याचं काम पोटॅशियम करतं। तर मित्रांनो हे झालं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं काम। आता मित्रांनो राहिला प्रश्न मॅग्नेशियमचा आणि सल्फरचा। तर मित्रांनो जर तुमच्या पिकामध्ये तुम्हाला जर जो काही 120 दिवसानंतर आपल्या कापूस पिकावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी सर्वात जास्त दिसून येतो, जर मित्रांनो तो लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला तेव्हाच जर आताच कंट्रोल करायचा असला तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे आपल्या या डोसमध्ये पहिल्या डोसमध्ये मॅग्नेशियमचा त्या ठिकाणी वापर करणं। आपण जर योग्य प्रमाणात जर मॅग्नेशियमचा वापर केला तर निश्चितच आपल्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव हा होणार नाही व मित्रांनो आपली कापूस जेवढ्या दिवस हा हिरवा राहील त्या ठिकाणी आपलं निश्चितच उत्पादनात ही वाढ होणार नाही। तर मित्रांनो दुसरा महत्त्वाचा जो काही अन्न घटक तो म्हणजे सल्फर। तर मित्रांनो सल्फरचं कापूस पिकामध्ये खूप महत्त्वाचा आणि खूप खारीचा त्या ठिकाणी वाटा हा म्हणता येईल। तर तो कसा मित्रांनो, जर आपण आपल्या पिकाला कापूस पिकाला जर सल्फरचा योग्य प्रमाणात जर वापर केला तर त्या ठिकाणी जे काही जमिनीतून असणारे जे काही बुरशीजन्य जे काही रोग आहे त्याच्या मग रूट रॉट असेल किंवा मर असेल यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्या कापूस पिकामध्ये होत नाही। व त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सल्फर हे कोणत्याही तेलवर्गीय जे काही पीक आहे त्याच्यामधलं जे काही तेलाची क्वांटिटी वाढवण्याचं काम त्या ठिकाणी सल्फर हे करतं। व मित्रांनो जेव्हा आपला कापूस वेचणीला येतो तेव्हा जर त्याच्या आतमधली जी काही गोडंबी आहे त्याच्यातलं तेल जरा जास्त असलं तर निश्चितच आपल्या उत्पादनात ही ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी वाढी होणार आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारचे त्या ठिकाणी कॉम्बिनेशन बघणार आहे। तर मित्रांनो हे 4 प्रकारचे कॉम्बिनेशन हे कसे आहे चला तर बघूया। तर मित्रांनो जे काही रासायनिक खतांचे जे काही भाव आहे ते सध्या खूपच जास्त त्या ठिकाणी झालेले आहे व मित्रांनो हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे सर्वात स्वस्त आणि बेस्ट त्या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यासोबत जे काही युरियाचा वापर आपल्याला पहिल्या डोसमध्ये करायचा आहे। तर मित्रांनो हे जे काही सिंगल सुपर फॉस्फेट आहे याच्यामध्ये 16% फॉस्फरस असतो, 12% सल्फर असतं आणि 21% त्या ठिकाणी कॅल्शियम असतं। म्हणजे आपल्याला जे काही फॉस्फरस तर मिळणारच आहे, मुख्य अन्नद्रव्य तर मिळणारच आहे, पण त्याच्यासोबत जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहे हे सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, जे काही सिंगल सुपर फॉस्फेट याच्या आपण एका एकरसाठी 2 बॅगी जर टाकल्या तर आपल्याला त्याच्या बरोबर
पिकामध्ये एक बॅग युरियाची त्या ठिकाणी टाकायची आहे. तर मित्रांनो याचं जर प्रमाण योग्य जर रेशो बघितला तर त्या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया यांना जर आपण व्यवस्थित जर एकत्र केलं तर त्या ठिकाणी आपल्याला DAP हे मिळतं. तर मित्रांनो आता याच्या नंतरचा दुसरा डोस, जर आपल्या कापूस पिकामध्ये आपल्याला पुढं भविष्यामध्ये जर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव हा कमी करायचा असेल किंवा आपल्या कापूस पिकामध्ये येऊनच द्यायचा नसेल तर त्यासाठी आपल्याला 2 बॅग प्रत्येक करसाठी DAP आणि त्याच्यासोबत 10 ते 15 किलो आपल्याला मॅग्नेशियमचा वापर एका एकरसाठी करायचा आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतरचा तिसरा महत्वाचा डोस, यामध्ये आपल्याला जर आपल्या कापूस पिकाची जी काही क्वालिटी, क्वांटिटी आणि जी काही गुणवत्ता ही जर जबरदस्त करायची असेल तर त्यासाठी आपल्याला जे काही 20-20-013 त्याच्या 2 बॅग एका एकरसाठी आणि त्याच्यासोबत जे काही पॉलिसल्फेट आहे त्याची एक बॅग एका एकरसाठी त्या ठिकाणी डोसमध्ये उपयोग हा करायचा आहे. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपल्या पिकाची जर त्या ठिकाणी तुमची जमीन थोडी हलकी असली किंवा मध्यम असली व तुमच्या कापूस पिकाची योग्य त्या ठिकाणी वाढ होत नसली व फुटवा जास्त होत नसला तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचा आणि जबरदस्त चौथा डोस, तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये 2 बॅग DAP आणि त्याच्यासोबत जे काही एक बॅग युरिया हे आपल्याला एका एकरसाठी हा डोस त्या ठिकाणी वापरायचा आहे. तर मित्रांनो हे चारही प्रकारचे डोस तुम्ही तुमच्या पिकामध्ये हे टाकू शकता. मित्रांनो हे चारही डोसचे जे काही रिझल्ट आहे ते जबरदस्त आहे आणि आपल्या पिकामध्ये त्यांचा आपल्याला खूप त्या ठिकाणी फायदा हा होणार आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या कापूस पिकाला 2026च्या खरीप हंगामामध्ये कोणता डोस हा करणार आहे, त्याचबरोबर तुम्ही 2026च्या खरीप हंगामामध्ये इतर शेतीला टाकण्यासाठी कोणत्या खतांचं नियोजन हे करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.